नमस्कार. एक्सप्लोर विथ तेजस्विनी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज दुसरी रेसिपी घेऊन आलेली आहे, ढोकळा. आज आपण ढोकळा कसा बनवायचा. मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ घेताना ते तांदूळ जुने असावे, नवीन तांदूळ इथे घेऊ नये. आणि कुठलाही तुम्ही कोलम तांदूळ घेऊ शकता, पण ज्या तांदळाचा भात चिकट होतो तो तांदूळ इथे घेऊ नये. त्यानंतर 1 वाटी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी इथे उडीद डाळ घ्यायची आहे. त्यानंतर 3 ते 4 पाण्याने आपल्याला डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि भरपूर पाणी टाकून आपल्याला 5 ते 6 तास त्याला भिजू द्यायचे आहे. आणि धुवून घेतल्यानंतर जेव्हा आपण पाणी भिजायसाठी ठेवतो त्याच्यामध्ये आपल्याला थोडे मेथीदाणे टाकायचे. आता डाळ तांदूळ 5 ते 6 तास छान भिजलेला आहे. आपण आता मिक्सरमधून छान रवाळ बारीक करून घेऊ. खूप बारीक करायचं नाही. जर तुम्ही डाळ तांदूळ सकाळी भिजवले तर सायंकाळी बारीक करून रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं. तुम्ही बारीक करत असताना डाळ तांदळामध्ये थोडं मिरचीसुद्धा टाकू शकता. 1-2 तुम्ही मिरच्यासुद्धा ॲड करू शकता, ज्यामुळे त्याची थोडी आणखी चव वाढते. त्यानंतर हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आणि 8 ते 10 तास नंतर बघा पीठ छान फर्मेंट झालेलं आहे. ढोकळा बनवताना सर्वात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा करायचा आहे त्या भांड्यामध्ये म्हणा किंवा त्या प्लेट मलात आपण तेल लावून घ्यायचं आणि ते प्लेट किंवा भांडं त्या गरम भांड्यामध्ये ठेवून आता जितकं पीठ लागतंय तितकं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आहे. आता आपल्याला इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. चिमटभर आपल्याला इथे हळद टाकायची आहे. हळद छान एकजीव करून घ्यायची आहे. हळद आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. हळद छान पिठामध्ये छान मिक्स झाली पाहिजे. यानंतर आपल्याला थोडा याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकल्याने आपला जो ढोकळा आहे तो घशामध्ये दाटल्यासारखा होत नाही. हे पाणी छान उकळलेलं आहे. आता पिठामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे आणि इनो टाकल्यावर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. 1-2 चम्मच आपण पाणी टाकू शकतो. इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. आणि इनो टाकल्यावर इथून पुढे आता आपल्याला हात पटापट चालवायचे आहे. आणि इनो टाकल्यानंतर सुद्धा हे पीठ छान पेटून घ्यायचं आहे. मी इथे या पद्धतीचं भांडं घेतलेलं आहे. या भांड्याला मी तेल लावलेलं होतं आणि आता मी या भांड्यामध्ये हे मिश्रण मी ओतून घेते आहे. ओतून झाल्यानंतर हे पिठाला थोडं टॅप करायचं, जेणेकरून हे पीठ सगळीकडे एकसारखं राहायला पाहिजे आणि आपला जो ढोकळा आहे तो एकसारखा सगळीकडून तो व्यवस्थित असा स्पंजी झाला पाहिजे. आता मी इथे हे असं ठेवून दिलेलं भांड्यामध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये फोडणी करणार आहोत. थोडं चवीपुरतं आपण मीठ टाकतो आहे याच्यामध्ये. याच्यानंतर थोडं मोहरी टाकणार आहोत, जिरं टाकणार आहोत त्याच्यामध्ये. थोडं चवीनुसार आपण इथे मिरच्या, कढीपत्ता आपण टाकतो आहे ह्याच्यामध्ये. चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये साखरसुद्धा टाकायची आहे. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं याला खळखळून उकळून घ्यायचं आहे. बघा हा ढोकळा खूप स्पंजी झालेला आहे. मी तुम्हाला सुरीने दाखवते. सुरीने आपण एकदा चेक करून घेऊया की तो सगळ्या कडेने व्यवस्थित शिजला आहे की नाही. म्हणून सुरीने आपण चेक करून घेऊया. सुरी छान त्याच्यामध्ये बघा त्या सुरीला चिकटत नाही आहे, म्हणजे आपला व्यवस्थित ढोकळा तयार झालेला आहे. बघा आता मी एका प्लेटमध्ये त्याला शिफ्ट करते आहे. बघा या पद्धतीनं आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. किती स्पंजी झालेला आहे तो ढोकळा.
आपण याच्यामध्ये आता याचे थोडे आपण व्यवस्थित काप करून घेऊ. छोटे मोठे लांब तुम्हाला ज्या पद्धतीनं त्याचे काप करायचे आपण त्या पद्धतीनं करूया. हे बघा, छान आतून सुद्धा छान जाळी आलेली आहे आणि खूप सॉफ्ट असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. खूप स्पंजी झालेला आहे हा ढोकळा. अशा पद्धतीनं आपण ढोकळा तयार केलेला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये.